नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण मला, तुम्हाला आणि सगळ्यांनाच येणारा अनुभव तो म्हणजे नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याविषयी. तर आपण आपलं मन सगळ्यात जास्त आपले मित्र मंडळी आणि आपले नातेवाईक यांच्याशी मन मोकळं करण्याचा प्रयत्न करत असतो. पण घरची गोष्ट खरंच सगळ्यांना सांगणं महत्त्वाचे असते का? तर प्रत्येक घरामध्ये वाद विवाद हा होतच असतो. ते काही नवीन नाही. पण कधी आपलेच म्हणजे नातेवाईक असे असतात किंवा मित्र असे असतात की त्या प्रॉब्लेम्समध्ये अधिक भर पडत असतात. आपल्याला काही व बाहेर काही असे दुमत नातेवाईकही असतात. म्हणून प्रत्येक गोष्ट शेअर करण्याची गरज नसेल तर नका करू. आणि आपली प्रगती होत असली ना की लोक खूप गोड बोलण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळी हुशार होण्याची गरज असते. म्हणजे मदत तर कराच, ते चांगलेच असते. पण आपण केलेली मदत, त्या व्यक्तीला मदत करत आहोत, ती व्यक्ती खरंच आपल्या हितासाठी चांगली आहे का, हेही पाहणे महत्त्वाचेच असते. कारण काही आपली माणसं असतात की माझ्या पुढे कोणी जाऊ नये असे वाटत असते. आणि असे मित्रही असतात. मित्रांनो, हे नातेवाईक मध्ये तर असतेच असा माझाही अनुभव. आणि जेव्हा आपण प्रगती करत असतो, प्रगती आपली खूप चांगल्या प्रकारे चालत असते, तेव्हा आपण थोडं सावध राहायची गरज असते, स्वतःची केअर घ्यायची गरज असते. कारण धन हे माणसाचे सामर्थ्य असते, त्याचप्रमाणे ते त्याचं दुर्बल स्थानही असते. कारण लोक पैशाने आपलं मूल्य ठरवत असतात. लोक तुलना करायला लागतात. काहीच्या मनात आपल्याविषयी अस्वस्थता ठेवतात. तर काही लोक संधी शोधायला लागतात फायदा काढण्यासाठी. आणि काही नातेवाईक तर त्यांचं बोलण्याचं टोनिंग हे चेंज होताना तरी दिसतं. असे आपल्याकडे भरपूर असतात की त्यांची आपल्याकडे पाहण्याची नजर देखील बदललेली असते. म्हणून काही लोक जे नातेवाईक असतील किंवा काही मित्र असतील किंवा दुसरे कोणी असतील, तर अशा लोकांकडे इग्नोर करायला शिका. कारण आपण जर आपली माहिती जर ह्या गोष्टी आपल्याशी ठेवल्या तर आपल्याला बऱ्याच या मूर्ख लोकांच्या निंदेला सामना करण्याची गरज नसणार. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी लगेच मनमोकळं कोणाजवळ करू नका. आणि अशा मूर्खांशी वाद घालणे, निंदा करणाऱ्यांना उत्तर देत बसणे किंवा वादविवाद करत बसणे हे आजच्या जीवनात रोज नको असलेले नकारात्मक तणाव आणि वादांच्या जाळ्यात अडकलेले असतो. प्रत्येकजण आपापल्या मागे पाडण्याचा, फालतू गोष्टीमध्ये गुंतवण्याचा किंवा आपली ऊर्जा चोरून नेण्याचा प्रयत्न करत असतो. अशा वेळी अशा व्यक्तीकडे दुर्लक्ष करा. तरच तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकतात. आणि या जगात लोक अशाच व्यक्तीला जास्त घाबरवतात, जी व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीतही भीती दाखवते. जर आपणच आपली भीती नाही काढली तर लोकांना चांगलाच चान्स मिळत असतो. भीतीने कोणी नेहमीच मदत नाही करत. या जगात लोक त्याच व्यक्तीला जास्त त्रास देतात, जी व्यक्ती जास्त घाबरट असते, जी व्यक्ती स्वतःला कमी किंवा काहीच समजत नसते. तुम्ही पाहिलेच असेल की जंगलात सगळ्यात जास्त शिकार कोणाची होत असते? जो प्राणी सगळ्यात जास्त घाबरतो किंवा पळत असतो त्यालाच. कधीतरी सिंहाच्याही मनात येत असेल ना की खूप ताकदवान किंवा चालक प्राण्यांशी माझा सामना नको म्हणून. पण जंगलात जो प्राणी कमजोर दिसतो त्याची शिकार लगेच करतो. हाच नियम या जगात पण लागू होतो. आणि भीती फक्त आपल्या स्वतःवर विश्वास नसणे आणि लोक काय म्हणतील या दोनच गोष्टीची सगळ्यात जास्त असते. आपण आपल्याच या भीतीतून बाहेर पडावं लागणार आहे. ज्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास असतो तीच व्यक्ती पुढे प्रगती करू शकते. म्हणून स्वतःला स्ट्रॉंग बनवा.
ते मानसिक, शारीरिक आणि आर्थिक रूपाने देखील. म्हणून भीती कमी करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि फक्त दिखावा करू नका आणि कोणाच्या दिखाव्यावरही जाऊ नका. कारण आजकाल ना खूप काही लोक दुनियाला दिखावा म्हणजे फक्त दाखवण्यासाठी स्ट्रॉंग असतात, पण ती आतून असतातच असं नाही. खूप महाग कपडे, खूप ब्रँडेड वॉच, खूप असं इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप खूप बिझी असतात त्यांची लाईफस्टाईलमध्ये. पण ते खरंच आतून किंवा ऑलराऊंडर असतात का? तर नाही, ते सगळी रिअल नसतंच. हे सगळेच खरंच आपली पॉवर किंवा ताकद वाढवते का? नाही. हा फक्त त्यांचा आपला हा भ्रम असतो. पण आपली खरी ओळख ही आपल्या गुणांनी होत असते. जर तुम्हाला वाटत असेल की आपली कार किंवा आपले महाग कपडे, पैसा या कारणांसाठीच आपल्याला मान किंवा सन्मान देतील, तर ती तुम्ही खूप मोठ्या गैरसमजमध्ये जगत आहात. खरी इज्जत जेव्हा मिळते तेव्हा तुम्ही आतून, मनातून, विचारांनी मजबूत असतात. फक्त दिसत नाही तर असतातही, की लोक तुम्हाला बाहेरच दिखाव्याचा बिनाही मान देतात. बिल गेट्स बघा, जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती, तरी सामान्य लोकांसारखंच त्यांचे कपडे असतात किंवा ते राहतात. कारण त्यांची ओळख फक्त चांगले ब्रँड म्हणून नाही, कार वगैरे, पैसाच नाही, तर त्यांची मेहनत, त्यांचे विचार, त्यांचं काम करण्याची पद्धत, डिसिप्लिन, स्किलवर होते. असे कितीतरी असतात. तर समाजात चांगले वाईट लोक असतातच आणि ते असणार आहेतच. पण आपण आपल्या कामावर, आपल्या ध्येयावर काम करूया. काही नियम हे स्वतःलाही लागू करूया व या मतलबी, स्वार्थी, नातेवाईक असो किंवा दुसरे कुणीही, अशा लोकांपासून थोडंसं अंतर ठेवूया. स्वतःला लांब ठेवूया आणि मनसोक्त जगूया आणि स्वप्न अपूर्ण जे राहतं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि तसंही नवीन काहीतरी चांगलं करण्यासाठी कोणत्याही मूर्खाची गरज नसते. चांगल्या कामाची सुरुवात आपणही केव्हाही केलेली चांगलंच असतं आणि आज जे आपण सुरुवात करणार आहेत त्याचा रिझल्ट लवकर लागतो. आणि मित्रांनो, अशा सुंदर विचार जर तुम्हाला आज माझे आवडले असतील तर कॉमेंट्स करून नक्की सांगावा. धन्यवाद.